हे खरं आहे की संख्याबळ आता एका बाजूला प्रचंड आहे. आमच्याकडे उद्धव ठाकरेंचे 20, आमचे 16 आणि शरद पवारांचे 10, तर 26 10 46 आमदार आमच्याकडे आहेत. 46 मधील शरद पवार साहेबांचे 7 आमदार हे सभागृहाच्या आत कमी असतात आणि बाहेर अजितदादांच्या बरोबर जास्त असतात. हे जबाबदारीनं सांगेल, त्यांच्याच कॅबिनमध्ये बसलेले असतात. उरले किती तर 3 ते फार तर 4. आणि राहिले उद्धव ठाकरे साहेबांचे आमदार, तर त्यातीलही निम्मे कामासाठी बाहेरच असतात, सभागृहात कमी असतात. मी आता ते कोणाकडे जात आहे म्हटलं तर ते पुन्हा नव्यानं कॉन्ट्रोवर्सी सुरू होईल. मी त्याबरोबर बोलणार नाही भाषा, पण त्यांना कामासाठी. आम्हीच फक्त एवढे आहोत की 15-16 आमदार की जे आम्ही सभागृहात बसून प्रभावीपणे जिथे आम्हाला काम करता येईल ते करतो. मग असं आहे की विरोधी पक्ष तर आत्ता कमजोर केलाच, त्याबद्दल वादच नाही. कारण ज्या पद्धतीनं शरद पवारांचा पक्ष फोडला गेला किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला गेला, यामध्ये ही स्ट्रॅटेजी आहे की या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका ही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादी जो मतांचा विभाजन करणारा पक्ष आहे त्याला संपवायचा. म्हणजे पहिला टार्गेट आज यांचा एकनाथ शिंदे आहे. तो संपवले की त्यांना अजित पवार यासाठी पाहिजे आहे सध्याच्या काळामध्ये की काँग्रेस किंवा पुरोगामी मतांचं विभाजन व्हावं, धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन व्हावं आणि त्या पक्षाला कधी बळकटी मिळू नये. 1 to 1 फाईट झाली की कधीच भाजपा जिंकत नाही. एकाच एक फाईट झाली की भाजपाची ताकद नाही कुठे जिंकायची. म्हणून भाजपांचं एकूण मतांचं विभाजन कसं होईल यावर त्यांचा अधिक भर असतो. आणि त्यासाठी त्यांनी शिवसेना तोडून यांना सोबत घेतलं. यानंतर आता अजित पवारांची युती कुठेच होताना दिसत नाही. म्हणजे त्यांनी स्वतंत्र उभे राहून निवडणूक लढवावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा उद्याच होणाऱ्या लोकसभा विधानसभा असतील तिथे पण हे यांना घेणार नाहीत. आत्ता घेतले ठरलेलं आहे. आणि भाजपाची भूमिका मग त्यावेळेस यांना भर द्यायचं, अजितदादांना याला स्वतंत्र लढवायला लावायचं आणि काँग्रेसने स्वतंत्र लढावं किंवा त्याच्या समविचार पक्षांनी एकत्र वेगळं लढावं. एकूणच राज्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून त्यांनी कमकुवत केलं हा तर आहेच, पण विरोधी पक्ष सुद्धा कमकुवत होण्यासाठी विरोधकांची जी काही मोठ होती त्यातील काही महाभाग आहेत जे सत्तेसाठी सातत्यानं बळी पडतात, ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे करप्शनचे आरोप आहेत, ज्यांना केंद्रीय यंत्रणांची भीती वाटते, अशी लोक आज जलात जाण्यापेक्षा भाजपमध्ये जाणं योग्य समजून जर पक्षांतर करत असतील आणि त्या पक्षाला साथ देत असतील तर विरोधकांची भूमिका जनता विरोधकांच्या बरोबर आहे. लोक आहेत, पण नेत्यांचं मॉरल संपल्यामुळे किंवा नेते कमकुवत झाल्यामुळे, नेते घाबरल्यामुळे, नेत्यांनी केलेल्या पापामुळे आज विरोधी पक्ष दुबळा दिसतोय. पण तुम्हाला मी सांगतो, भविष्यवाणी वगैरे काही विषय नाही, पण जो असंतोष आता वाढतो आहे त्याचं रूपांतर ज्यावेळेस इंदिराजींना जेला टाकल्या गेलं, बाहेर आल्यानंतर त्यांची निवडणुकीची मोड बांधली आणि कोणी म्हणत होते की संपले आहेत, त्यावेळेस मजुराला उभं केलं तो निवडून आला, पेपर वाटणाऱ्याला उभं केलं तो निवडून आला. जिथे जो माणूस जसा मिळाला तसा त्याला एबी फॉर्म दिला आणि तो निवडून आला. प्रचंड एकीकडे विरोधकांची प्रचंड अशी ताकद होती, तरी पण इंदिराजींना त्यावेळेस जे घवघवीत यश मिळालं ती स्थिती 29 मध्ये जनता आपल्या हातात घेऊन निवडून देईल. आणि त्यामध्ये कुठेही तुम्हाला मी अतिशयोक्ती म्हणून बोलणार नाही, ते तुम्हाला दिसेल असं मला वाटतं.